नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एकलव्य एज्युकेटर्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मी प्राध्यापक गजानन पाटील खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी आपल्याला माहीत आहे की तलाठी भरती ही MPSCमध्ये गेलेली आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की ही एक्झाम आता कशी होणार आहे. म्हणजे जुना जो पॅटर्न होता की ज्यामध्ये फक्त एक पेपर होत होता, आता एकच पेपर राहील की मग MPSC सारखं प्री आणि मेन्स असे दोन टप्पे होतील एक्झामचे. तर मग असं तलाठी भरतीच्या एक्झामचं स्वरूप ठीक आहे, त्याच्यानंतर पूर्वपरीक्षेमध्ये नेमकं कशा पद्धतीचा सिलेबस वगैरे राहील, अभ्यासक्रम, तो अभ्यासक्रम आणि कोणते पुस्तक आपल्याला वाचावे लागतील, त्या पुस्तकांची एक यादी, या संदर्भात आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे फार महत्त्वाचं असेल. बघा, तलाठी भरती डिस्कस करण्यापूर्वी थोडक्यात समजून घ्या की हे MPSC एक्झाम नेमकं काय आहे. तर MPSC हा राज्य लोकसेवा आयोग आहे की ज्या आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या जातात आणि राज्य सरकारसाठी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची निवड करून दिली जाते. यामध्ये सगळ्यात प्रसिद्ध जर परीक्षा पाहिल्या आपण तर ह्या 3 परीक्षा आहेत बघा. जसे की एक आहे राज्यसेवा, त्याच्यानंतर आहे MPSC कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप C है ना, संयुक्त गट ब आणि गट क. ओके, आता ह्या 3 ज्या वेगळ्या एक्झाम आहेत तर ह्या एक्झाम महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध आहेत. यामध्ये काय होतं लक्षात घ्या, राज्यसेवेच्या माध्यमातून जवळजवळ सर्व क्लास 1 अधिकारी, क्लास 1 क्लास 2 यांची निवड केली जाते. डेप्युटी कलेक्टर असतील, तहसीलदार, DYSP, नायब तहसीलदार, CO असे बरेचसे महत्त्वाची पदं आहेत राज्य सरकारच्या अंतर्गत की जी राज्यसेवा ह्या एक्झाम थ्रू भरली जातात, ज्याला आपण ग्रुप A सुद्धा म्हणू शकतो. आणि ग्रुप B जे आहे की ज्या Bमधून बघा PSI, STI, ASO असे काही पदं भरली जातात. आता आपला मुद्दा आहे संयुक्त गट क की ज्यामध्ये सध्या तलाठी भरती है ना, तलाठी हे जे पद आहे हे पद समाविष्ट करण्यात आले आहे. तलाठीसह आणखीन 10 पद आहेत लक्षात घ्या. आणि या 10 पदासाठी जी एक्झाम होईल त्या एक्झामला आपण MPSC कंबाईन ग्रुप C असं म्हणू आपण है ना, गट क. मग ह्या गट क एक्झामचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, ठीक आहे ना. आपण गट ब आणि गट क ह्या 2 वेगळ्या एक्झाम आहेत लक्षात घ्या मित्रांनो, ठीक आहे ना. पण ह्या गट कचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे की ज्यामध्ये आता सध्या तलाठीचा पद ॲड झालेला आहे, हे आपण काय करू, अगदी व्यवस्थित डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. तर लक्षात घ्या, आपण जसं पाहिलं की MPSCमध्ये गट ब, ठीक आहे ना, गट ब आणि गट क ह्या 2 एक्झाम आहेत. तर यामध्ये नेमका यांचा पेपर पॅटर्न कसा असेल हे थोडक्यात आपण डिस्कस करू. लक्षात घ्या, इथे परीक्षेचे जे टप्पे आहेत तर परीक्षेचे टप्पे लक्षात घ्या, 2 टप्पे असतील किंवा 3 टप्पे म्हणून आपण पण व्यवस्थित समजून घेऊ की कसे आहेत. कंबाईन ग्रुप B गट ब आणि गट क दोन्हीचाही पॅटर्न जवळजवळ सारखा आहे. आधी पॅटर्न डिस्कस करू की यामध्ये काय होईल लक्षात घ्या. पहिला पेपर होईल, याला आपण म्हणू संयुक्त पूर्वपरीक्षा, 100 गुणांची परीक्षा असेल. लक्षात, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा असे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. मग तलाठी भरती जरी असेल तरी तलाठी भरतीसाठी सुद्धा लक्षात घ्या 2ही टप्पे आहेत, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा. पूर्वपरीक्षा 100 गुणांसाठी आहे आणि मुख्य परीक्षा ही 400 गुणांसाठी आहे की ज्या मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर होतात, ठीक आहे ना, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो 200 मार्क्ससाठी आहे, पेपर 2 जो 200 मार्क्ससाठी आहे. ओके, पेपर 1 की ज्यामध्ये मराठी इंग्लिश लँग्वेज असेल, पेपर 2 ज्यामध्ये GS असेल. ओके, आता मुख्य परीक्षेसंदर्भात आपण जास्त बोलणार नाही. बघा, एवढं क्लिअर आहे की इथून पुढे तलाठी भरती जी होईल यामध्ये 2 टप्पे असतील, एक पूर्वपरीक्षा आणि दुसरं म्हणजे मुख्य परीक्षा. पूर्वपरीक्षेला एकच पेपर असेल 100 गुणांचा, ज्यासाठी 60 मिनिट इतका वेळ असेल. आणि मुख्य परीक्षेला 2 पेपर असतील 200 मार्क्सचे. मुख्य परीक्षेबद्दल आपण नंतर कधीतरी चर्चा करू. आज आपण फक्त फोकस करू की ही जी आता ऑक्टोबर महिन्यामध्ये जी प्रिलिम्स होणार आहे ग्रुप C ची, की ज्यामध्ये तलाठी हे पद ॲड केलेलं आहे, तर ही पूर्वपरीक्षा नेमकी कशी असेल, त्यामध्ये कोणता अभ्यासक्रम असेल, या संदर्भात आपण आज चर्चा करू. मुख्य परीक्षेसंदर्भात आपण नंतर चर्चा करू. राहिलं शारीरिक चाचणी, तर शारीरिक चाचणी आणि मुलाखत ही लक्षात घ्या तलाठी भरतीला नसते किंवा सध्याची तलाठी ग्रुप C मध्ये ॲड झालेली आहे. यासाठी मुलाखत आणि शारीरिक क्षमता चाचणी हा मुद्दाच नाही आहे. हे फक्त शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत हे कोणासाठी आहे, PSIच्या विद्यार्थ्यांसाठी, फक्त PSI, STI, ASO त्यांनासुद्धा नाही.
ग्रुप बी गट ब मध्ये जे PSIचं पद आहे, या फक्त PSI पदासाठीच तुम्हाला पाहायला मिळेल की शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत आहे. त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क पदाच्या पूर्वपरीक्षेकरता सदर अभ्यासक्रम लागू, मात्र स्वतंत्र मुख्य परीक्षा 300 गुणांची. या ओव्हरऑल एक्झाम पॅटर्नमध्ये जेवढी पदं आहेत, या पदामध्ये लक्षात घ्या फक्त एक सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आहे. या पदासाठी फक्त मुख्य परीक्षा वेगळी होईल. सिलेबस तोच राहील, फक्त मुख्य परीक्षा मात्र काय राहील, वेगळी राहील. ठीक आहे ना. आता लक्षात घ्या, सध्या आपण फक्त एकच फोकस करू की ही जी तलाठी भरती होणार आहे, या तलाठी भरतीसाठी नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे. बरोबर आहे. पूर्वपरीक्षेला, मुख्य परीक्षेचा नंतर पाहू आपण, सध्या फक्त पूर्वपरीक्षा. आता तो सिलेबस पाहण्यापूर्वी एक लक्षात घ्या की यावेळची ही जी गट क ची जी परीक्षा होणार आहे, या गट कच्या परीक्षेमध्ये लक्षात घ्या साधारणतः ही 10 पदं आहेत. ठीक ना. ग्रुप सी मध्ये 10 पदं आहेत. कोणकोणते? उद्योग निरीक्षक आहे, दुय्यम निरीक्षक आहे, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, बरोबर आहे, टॅक्स असिस्टंट, कर सहाय्यक, विविध नियुक्ती प्राधिकारी निहाय लिपिक, टंकलेखक है ना, लिपिक असेल. त्याच्यानंतर ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी म्हणजे याला आपण म्हणतो बघा तलाठी है ना. तलाठी हे जे पद नव्याने ॲड झालेलं आहे. ठीक आहे ना. वरिष्ठ अभिलेखापाल असेल, सहाय्यक अधीक्षक असेल, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, बरोबर आहे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी. तर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक फक्त हे 2 पदं असे लक्षात घ्या. यासाठी मुख्य परीक्षा ही सेपरेट होईल. बरोबर आहे. पण हे जे एवढे पदं आहेत, हे 8 पदं, या 8 पदासाठी मुख्य परीक्षा ही काय होईल, एकच होईल. आणि या 2 पदासाठी सेपरेट मुख्य परीक्षा होईल. पण या 10ही पदासाठी पूर्वपरीक्षा मात्र एकच राहील, जी आता ऑक्टोबरमध्ये होणार आहे. पूर्वपरीक्षा मात्र सेम एकच राहील, एकच पेपर 100 मार्क्सचा. पण मग त्या पेपरमध्ये नेमका सिलेबस काय असेल. ठीक आहे. सिलेबस काय आहे तर लक्षात घ्या, 100 प्रश्न विचारले जातील त्या पेपरमध्ये, 100 गुण असतील, त्याचा दर्जा आहे पदवी. लक्षात की ज्या पेपरला आपण सामान्य क्षमता चाचणी म्हणतो पूर्वपरीक्षेला. लक्षात 1 तासाचा वेळ आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत, एक प्रश्न आणि त्याला 4 ऑप्शन, असा हा पॅटर्न आहे. आणि या एक्झाममध्ये होते का लक्षात घ्या मित्रांनो, 25% निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे एक प्रश्न जर आपला चुकला तर 0.25% मार्क्स आपले काय होतील, मायनस होतील. किंवा 4 प्रश्न जर आपले चुकले तर एक प्रश्न जो आपला बरोबर आलेला असतो तो प्रश्न किंवा त्याचे मार्क्स काय होतील, मायनस होतील. अशा पद्धतीचं याच्यामध्ये आपल्याला काय निगेटिव्ह मार्किंग आहे असं पाहायला मिळेल. आणखीन काही नियम आहेत, पण आता ह्या नियमामध्ये आपण न अडकता आपण डायरेक्ट पाहू सिलेबस, की अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे पूर्वपरीक्षेला. मी ऑलरेडी सांगितलं की या तलाठी भरतीला पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दोनही पेपर असणार आहेत. पूर्वपरीक्षेचा सिलेबस बघू आपण की पूर्वपरीक्षेचा सिलेबस आपल्याला MPSC आयोगाने काय दिलेला आहे. बघा लक्षात घ्या, 8 टॉपिक आहेत त्याच्यामध्ये. किती? 8 टॉपिक आहेत. यामध्ये जसं की आपण म्हणू इतिहास, साधारणतः 12 ते 15 मार्क्सच्या दरम्यान हा ना. इतिहास कधी होऊ शकते, 10 मार्कासाठी येईल असा हा इतिहास. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, खास करून महाराष्ट्रावर आपल्याला प्रश्न जास्त येतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे बघा भूगोल. आता भूगोलामध्ये बघा महाराष्ट्राच्या भूगोलासह विशेष अभ्यासासह, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. आता हे लक्षात घ्या, की वर्ड्स आहेत. म्हणजे हा जो अभ्यासक्रम दिलेला आहे जिओग्राफीचा, हे जे की वर्ड्स आहेत ना, या वर्ड्स संदर्भात तुम्हाला डिटेल अभ्यास काय करायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे ना. या व्यतिरिक्त आणखीनही काही पॉईंट असू शकतात, ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, शोधू शकता. पण सध्या तरी लक्षात घ्या, हे जे शब्द दिलेले आहेत ना आयोगाने, या शब्दांसंदर्भातला आपला अभ्यास काय करायचा तुम्हाला व्यवस्थित. समजा नद्या म्हटलं आहे, मग नद्या काय करायचं तुम्हाला, महाराष्ट्र आणि भारत दोन्हीही टाईपच्या नद्या ज्या आहेत, महाराष्ट्राची नदी प्रणाली आणि भारताची नदी प्रणाली, ते तुम्हाला करायचं आहे. पण एक्झॅक्ट लक्षात घ्या, एक्झॅक्ट जिओग्राफीमध्ये खरोखर कोणकोणते टॉपिक करावे लागतील आपल्याला, ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण पुन्हा एकदा काय करणार आहोत, या प्रत्येक सिलेबसला आपण एक एक करून डिस्कस करणार आहे नंतरच्या लेक्चरमध्ये. जसं की आज आपण फक्त सारांश पाहतो की सिलेबस काय आहे. नंतर मी तुम्हाला एका विषयाचा ॲनालिसिस देतो. जसं की समजा जिओग्राफी आहे, तर एक्झॅक्ट जिओग्राफीमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवर अभ्यास करावा लागेल, त्याचा कसा पॅटर्न असेल, प्रश्नाची तयारी कशी करावी लागेल, एक करत बघा. आपण रोज एक व्हिडिओ आपण याच्यावर काय करू, बनवू.
जसं की लक्षात घ्या, आता अर्थव्यवस्था आहे, फार इम्पॉर्टंट टॉपिक लक्षात घ्या, अर्थव्यवस्था मोस्ट इम्पॉर्टंट. बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र समजत नाही आणि चॅप्टर भरपूर दिले याच्यामध्ये बघा. राष्ट्रीय उत्पन्न आहे ना, नॅशनल इन्कम, ॲग्रिकल्चर, शेती, इंडस्ट्री आहे ना, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, असे काही मुद्दे दिलेले आहेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. आणि शासकीय अर्थव्यवस्था की ज्यामध्ये देशाचा अर्थसंकल्प असतो, लेखा आणि लेखापरीक्षण है ना, कॅग वगैरे ह्या मुद्दे तुम्हाला इथे डिस्कस करायचे आहेत. हे झालं बघा इकॉनॉमिक्स. आणखीन डिटेल सिलेबस आपण इकॉनॉमिक्सचा डिस्कस करू नेक्स्ट लेक्चरमध्ये. आज फक्त ओव्हरऑल पूर्ण सब्जेक्टच्या बाबतीत आपण बोलतो आहे, ठीक आहे ना. आणि आपण ह्या एका विषयाची बॅचसुद्धा आपण सुरू करणार आहे, अर्थशास्त्र. चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. आता बघा स्पेसिफिक आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं नाही. हा विषय असा आहे की हा बऱ्याच जणांना बघा डिफिकल्ट जातो है ना, पण साधारणतः गेल्या एका वर्षातलं करंट अफेअर आपल्याला इथे करायचं आहे, किमान 12 महिन्यातलं लक्षात. आणि व्यवस्थित त्याला डिकोड करायचं आहे की जगावर कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात, महाराष्ट्र आणि भारत, बरोबर आहे. आता इतकं डिटेल या लेक्चरमध्ये आपल्याला घेता येणार नाही, पण मी पुन्हा एकदा तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेल बघा एक एक टॉपिक याच्यामधला की बा करंट अफेअर आहे. मग करंट अफेअरमध्ये एक्झॅक्ट तुम्हाला कोणते टॉपिक करायचे त्यावर सुद्धा आपण एक काय करू, सेपरेट लेक्चर घेऊ. राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्रामध्ये लक्षात घ्या, इथे टॉपिक दिलेलं नाही, फक्त एवढंच म्हटलं राज्यशास्त्र. पण मग आता ॲक्च्युली राज्यशास्त्र आपण काय करणार आहोत. राज्यशास्त्र हा आपला विषय आहे. या लेक्चरमध्ये फक्त आपण एवढंच बघतोय बघा की विषय कोणकोणते येणार आहेत तुम्हाला पूर्वपरीक्षेला, पण त्याचं डिटेल आहे ना. आता राज्यशास्त्रामध्ये एक्झॅक्ट कोणते टॉपिक येतात हे पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक सेपरेट आपण काय करू, व्हिडिओ तयार करू सेपरेट. म्हणजे हे जवळजवळ आपला 8 दिवसामध्ये एक अभियान असल्यासारखंच असणार आहे बघा, की या पूर्ण सिलेबसला आपण डिकोड करणार आहे आणि एक्झॅक्ट तुम्हाला काय टॉपिक येतात. मग राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्र हा विषय असा लक्षात घ्या की यावर तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता, आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता ना. साधारणतः 15 मार्क्स आहेत, 15 प्रश्न येतात आणि या 15पैकी आउट ऑफ मार्क्स तुम्हाला घेण्याचा चान्स आहे इथे लक्षात. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, एक्झॅक्ट कोणत्या पॉईंटचा अभ्यास करावा लागेल. इथे पॉईंट्स दिलेले नाहीत. मग आपल्याला राज्यशास्त्रामध्ये काय, आता राज्यशास्त्र हा विषय तर कंबाईन ग्रुप सी, ग्रुप बी, राज्यसेवा, UPSCला सुद्धा आहे. मग सगळ्यांचा सिलेबस काय सारखा आहे का, अजिबात नाही, ठीक आहे ना. मग कंबाईन ग्रुप सी आणि सध्याची जी आपण तलाठी म्हणतो, तर याला एक्झॅक्ट कोणते प्रश्न येतात या विषयावर. तर हा विषय अजिबात तुम्हाला स्किप करायला जमणार नाही, किंवा त्याच्यामध्ये स्कोरिंग सब्जेक्ट आहे बघा हे सर्वात जास्त, ठीक आहे ना. नेक्स्ट सामान्य विज्ञान. मग विज्ञानमध्ये लक्षात घ्या भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र शास्त्र आहे, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र. तसं पाहिलं तर फार मोठा सिलेबस झाला हा. मग एक्झॅक्ट भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र याच्यामध्ये नेमकं काय येते वेगळ्या पद्धतीने पाहू, पण सध्या एवढं लक्षात घ्या की विज्ञान हा विषय तुम्हाला आहे. त्यानंतर आहे बघा मॅथ आणि रिझनिंग. क्लिअर, मॅथ आणि रिझनिंग असे जवळजवळ 8 टॉपिक. मॅथ रिझनिंग जर आपण एकच केला तर मग झाले 7 टॉपिक. अशा 7 टॉपिकवर आधारित किंवा 7 विषयांवर आधारित ही परीक्षा होईल, ज्याला आपण कंबाईन ग्रुप सी पूर्वपरीक्षा म्हणतो, जी सध्याच्या तलाठी भरतीला आहे, बरोबर आहे. तर लक्षात घ्या हे 7 विषय आहेत. या विषयावर आपली यावर्षीची तलाठी भरती होणार आहे, पूर्वपरीक्षा. नंतर मग मुख्य परीक्षेला 2 पेपर होतात, एक लँग्वेजचा की ज्यामध्ये मराठी इंग्लिश राहील आणि एक GSचा, GSमध्ये हेच राहील, बरोबर आहे. तर हा जरा लक्षात घ्या थोडक्यात सिलेबस. पण मी जसं तुम्हाला सांगितलं बघा यातला एक विषय आपण डिकोड करणार आहे. आज फक्त एवढं तुमच्या नजरेत असू द्या की हा आहे सिलेबस आणि या सिलेबसच्या आधारे येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये पूर्वपरीक्षा होणार आहे, की ज्यातून जवळजवळ 5000 विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहेत. ओके, बघा त्यानंतर नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे की आता हा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी आपल्याला कोणते पुस्तकं वाचावे लागतील है ना, कोणते पुस्तकं वाचावं लागतील. तर यामध्ये लक्षात घ्या समजा भारतीय राज्यघटना आहे. जर तुम्ही भारतीय राज्यघटनेसाठी M. लक्ष्मीकांत जर वापरलं तर खूप जास्त बेटर आहे, M. लक्ष्मीकांत. आणि जर M. लक्ष्मीकांत जर फार मोठं वाटत असेल तुम्हाला तर मग याला पर्याय म्हणून आपण कोळंबे सरांचं म्हणू शकतो है ना, रंजन कोळंबे है ना, रंजन कोळंबे सरांचं पण घेऊ शकता तुम्ही. थोडंसं छोटं आहे पण थोडं समजायला कठीण आहे, बरोबर आहे. M. लक्ष्मीकांत थोडं मोठं आहे पण तुम्हाला आधी ॲनालिसिस करावं लागेल की बाबा भारतीय राज्यघटनेवर नेमके कोणते टॉपिक येतात आणि जे येतात फक्त तेवढेच टॉपिक तुम्हाला काय करायचे M. लक्ष्मीकांतमधून करायचे आहेत, बरोबर आहे. आणि मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की एक्झॅक्ट कोणते टॉपिक याचा ॲनालिसिस आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहे. रोज आपण 10-10 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवणार आहे की ज्यामध्ये एका विषयाचं आपण ॲनालिसिस करणार आहे. ओके, त्यानंतर बघा भारतीय अर्थव्यवस्था, देसले सरांचा भाग 1. काही 1-2 चॅप्टर तुम्हाला भाग 2 मधून पण करावं लागेल, पण भाग 1 मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग एक तर भाग 1 घ्या देसले सरांचा, नाही तर मग पुन्हा कोळंबे सरांचं, रंजन कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्स आहे.
भारतीय अर्थव्यवस्था तो विषय तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचा भूगोल AB सौदी सरांचा एकदम डिटेल आहे. तो जर तुम्ही केला तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करण्याचं काम पडणार नाही. ठीक आहे ना. इतिहास आहे समाधान महाजन सर यांचा तुम्ही इतिहास करू हे पुस्तक घेऊ शकता. सामान्य विज्ञान सचिन भस्के सरांचं तुम्ही सामान्य विज्ञान वापरू शकता. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता यासाठी सचिन ढवळे सरांचं बघा बेस्ट पुस्तक आहे सध्या. सचिन ढवळे सरांचं पुस्तक तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. चालू घडामोडीसाठी सध्या सिम्प्लिफाईड एक बेस्ट आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट जर काही असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तुम्हाला काय करायचं बघा मागचे जे क्वेश्चन्स आलेले आहेत ग्रुप सीला है ना, कंबाईन ग्रुप सी गट क साठी जे प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेले किमान मागच्या 5 वर्षातले 2020च्या नंतर जेवढे पेपर झाले त्यामध्ये पूर्वपरीक्षेचे पेपर आणि पूर्ण कंप्लीट ॲनालिसिस करायचं बघा. आणि ते ॲनालिसिस करूनच मी तुम्हाला सांगेल की नेमकं ह्या विषयावर कोणकोणते टॉपिक विचारले जातात, कसे तुम्हाला याचा अभ्यास करायचा, या प्रत्येक विषयाचा आपण डिटेल डिस्कशन करूयात. ठीक आहे ना. होऊ शकते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण राज्यघटना घेऊ, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था घेऊ, असं एक एक करत एक विषय आपण काय करू कंप्लीट करू. आणि नेमकं कोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आणि तो कसा अभ्यास करायचा, पॅटर्न काय असेल, प्रश्न कसे विचारले जातात याचं डिटेल डिस्कशन करू आपण. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही, त्याची स्ट्रॅटेजी कळत नाही, तोपर्यंत तुम्ही तयार होऊ शकत नाही त्या एक्झामला. लक्षात, लाखात विद्यार्थी तयारी करणारे पण विथ स्ट्रॅटेजी तयारी करणारे फार कमी आहेत. तुम्ही विथ स्ट्रॅटेजी अभ्यास करणारे विद्यार्थी बना, रिझल्ट आपला हमखास येईल. बरोबर आहे. मग एवढ्या सिलेबसमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की सर तलाठी भरती आता MPSCमध्ये गेली, पूर्वी तलाठीमध्ये 25 प्रश्न मराठीचे असायचे, मग आता मराठी व्याकरण त्याच्यामध्ये येईल का? तर अजिबात नाही. मराठी व्याकरण तुम्हाला मुख्य परीक्षेला येईल आणि तेही लक्षात घ्या 100 मार्कासाठी येईल. ठीक आहे ना, मुख्य परीक्षेला. मग मुख्य परीक्षेला मराठी व्याकरण 100 मार्काचं. आणि या ओव्हरऑल सिलेबसमध्ये लक्षात घ्या भारतीय राज्यघटना आणि भारतीय अर्थव्यवस्था हे 2 विषय, असं 3 विषयाची आपण एक बॅच लॉन्च करतो आहे बघा. राज्यघटना आणि अर्थशास्त्र, परत मुख्य परीक्षेचं मराठी व्याकरण जे की आपल्याला 100 मार्क्ससाठी आहे, अर्थव्यवस्था राज्यघटना जे की 15 मार्क्ससाठी आहे. 15 मार्क्ससाठी मुख्य परीक्षेला आणि 15 मार्क्ससाठी पूर्वपरीक्षेला. म्हणजे हे जे 2 सब्जेक्ट आहेत सध्या पूर्वपरीक्षेला 30 मार्काचे 2 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे ना, 30 मार्क्सचे. आणि आपली ही जी बॅच असणार आहे लक्षात घ्या, ही बॅच आपली ऑनलाईनसुद्धा राहणार आहे क्लिअर आणि ऑफलाईनसुद्धा राहणार आहे. ऑफलाईन जे की आपला पत्ता आहे अमरावतीला रघुनंदन टर्मिनल्स शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेजच्या समोरच एकलव्य करिअर अकॅडमी. आणि जर ऑनलाईन करायचं असेल तर ऑनलाईन आपलं ॲप या 5-6 दिवसामध्ये येऊन जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांना ती बॅच जॉईन करायची असेल ते विद्यार्थी मला संपर्क करू शकतात. ठीक आहे. असो, तर ह्या पद्धतीने बघा ह्या 2. तर याच्यामध्ये बघा हे 2 विषय फार इम्पॉर्टंट आहे. एक तर अर्थशास्त्र बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण जातो, तो अगदी सोप्या भाषेमध्ये, आणि जे प्रिलिमचे टॉपिक आहेत ते आपण आधी घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये जे ॲड होतील मुख्य परीक्षेचे, नंतर मग आपण मुख्य परीक्षेचे टॉपिक घेणार आहे. पण पहिले प्रिलिम्स, तसंच राज्यघटनेचं सुद्धा होणार आहे. म्हणजे सध्या आपण ह्या 30 प्रश्नांची तयारी करणार आहोत फुल. लक्षात. तर अशा पद्धतीचं. आणि एक बाब जी मी तुम्हाला सांगितलेली आहे, उद्यापासून आपण काय करणार आहे तर जेवढा पूर्वपरीक्षेचा सिलेबस आहे त्या सिलेबसपैकी प्रत्येक विषय एक विषय आपण रोज डिस्कस करणार आहे की नेमकं त्याच्यामध्ये कोणत्या पॉईंटवर प्रश्न येतील. ठीक आहे. आणि तुम्हाला कितपत त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.